घेतलंस का सामान लावायला? हो रे, पटकन लावून घेते. आणि ही कसली तयारी आहे? डिनरची रे. काय करतेय? आज मस्त फ्रँकीचा बेत करतेय. क्या बात आहे. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे. आज ब्लॉग जरा इव्हिनिंग पासून आम्ही सुरू केलाय. सकाळी बरीचशी कामं होती, घरातली कामं, थोडी बाहेरची कामं, तो शूट करायला नाही मिळालं. त्यात काल तुम्ही बघितलं असेल डीमार्टमधनं आम्ही सामान घेऊन आलो होतो, ते सुद्धा लावायचं राहिलेलं. सो म्हटलं आता लावायला घेऊया. बाकी संध्याकाळची सुद्धा कामं सुरू आहे. देवाला दिवा वगैरे सगळं लावून झालंय आणि एकीकडे डिनरची सुद्धा तयारी मी करायला घेतली आहे. पण तसं अजून आम्हाला जेवायला वेळ आहे. सो म्हटलं एकीकडे पटकन सामान लावून घेऊया. राहू सुद्धा आजी आजोबांबरोबर जरा बाहेर गेलाय. पटकन आता मी हे सामान सगळं लावून घेते. यात काय नेहमीच आहे ना? हो, आपलं नेहमीच रे, महिन्याचं सगळं. कपड्यांचा साबण, अच्छा, आपले भांडी घासायचे हे स्क्रॉच वगैरे लागतात ना, ते. थोडासा खाऊ. ओके, सेल आणलेत. हो रे, राहूला भरपूर लागतात ना सेल. आणि हे जरा चार्जरचं पिन पण आणलेले, ते 3 पिन आपली ती गेलेली ना. अच्छा, ते घेऊन आले. आणि हे आपले सी टाईपचे चार्जर पण सगळे खराब झालेले, ते घेऊन आले. जे महिन्याला सामान लागतं तेच आम्ही डीमार्टमधनं घेऊन आलोय. आणि मी माझ्या अनेक व्लॉग्समध्ये सांगितलंय, सॅनिटरी असेल किंवा एक्स्ट्राचं जे आपलं काही सामान असतं ते आम्ही डीमार्टमधनं आणतो. सो हँडवॉश वगैरे सगळं घेऊन आली आहे. एकीकडे जरा सामान सगळं मी लावून घेतेय. आणि ह्या सामाना व्यतिरिक्त 2-3 छान गोष्टी आम्हाला डीमार्टमध्ये आवडलेल्या, त्या सुद्धा मी घेऊन आली आहे. पटकन हे जरा सामान लावते आणि त्या सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. मूचा स्प्रे घेऊन आले रे. बरं झालं. हा जरा वेगळा आणलाय आम्ही, अमृत अंजनचा. अच्छा, एक रोल ऑन होतं ना आपल्याकडे. कुठे मूचा आणलाय बघू? हा बघ, हा एक आणलाय. अच्छा, सगळं सामान छान लावून झालंय. आणि जसं मी मगाशी म्हटलं, सामाना व्यतिरिक्त ज्या 2-3 गोष्टी आम्ही घेऊन आलो तर त्या सुद्धा तुम्हाला मी पटकन दाखवते. हे तर चार्जर आणि 3 पिन घेऊन आलो होतो. सो हे आहे. आणि त्याचबरोबर मस्त अशा 6 वाट्यांचा आम्ही सेट घेऊन आलो. जरा आकार लहान घेतलाय कारण कधीतरी डोश्याबरोबर आपण चटणी करतो, पराठ्यांबरोबर दही लागतं. सो हा जो छोटा साईज होता हा आमच्याकडे नव्हता, म्हणून ह्या वेळेला मस्त हा 6चा असा सेट घेऊन आलो. त्यानंतर एक मेन गोष्ट घेऊन आलो, ते म्हणजे हे काचेचे ग्लास. मस्त जरा साईज आम्ही मोठा आणलाय. ॲक्च्युली आमच्याकडे ऑलरेडी एक 6चा सेट आहे, 2 आहेत खरं तर. पण त्या दिवशी असं झालं होतं की कोल्ड कॉफी आम्ही केली होती आणि तो पटकन एक ग्लास राहूच्या हातातनं पडला आणि फुटला. सो आता तो 5चाच सेट राहिला आहे. म्हटलं यावेळेला एक काचेच्या ग्लासांचा एक सेट घेऊया. सो मस्त हा एक सेट घेऊन आलो. आणि हा मोठा साईज आहे ना? एवढा मोठा साईज नव्हता आपल्याकडे. नाही, तो एक छोटा आहे ना, एक अजून एक छोटा आहे, म्हणून म्हटलं हा आता मोठा घेऊया. त्यानंतर हे हुक्स आणलेत. जनरल आपल्याला टॉवेल अडकवायला लागतात किंवा जनरल घरात जे काही आपल्याला लागतं त्यासाठी हे असे 2 सेट घेऊन आले. पण ह्याच्यात हे 4 हुक्स आहेत. 1, 2, 3, 4. हे राऊंड 2 छोटे आहेत आणि हे मोठे आहेत. सो असे 2 सेट घेऊन आली आहे. आणि एक आम्ही मस्त 2 लिटरचा कुकर घेऊन आलो. बटरफ्लाय कंपनीचा आहे. खरं तर माझ्या अनेक व्लॉग्समध्ये तुम्ही बघता की माझ्याकडे एक मोठा 8 लिटरचा कुकर आहे आणि एक 3 लिटरचा आहे. पण अगदी जरी घरात आम्ही दोघंच असू किंवा राहूसाठी मला कधीतरी छोटीशी अशी काहीतरी खिचडी करायला लागते किंवा कधीतरी पटकन उसळ करायची आहे, सो एक छोटा साईज आमच्याकडे नव्हता. सो या वेळेला हा मस्त 2 लिटरचा कुकर आम्ही घेऊन आलो. तर ह्या वेळेला असं हे डीमार्टमधलं आम्ही शॉपिंग केलेलं आहे सामाना व्यतिरिक्त. आता पटकन डिनरच्या तयारीला लागते. सो अशा मस्त डीमार्टमधनं आम्ही गोष्टी घेऊन आलोत आणि आता मी डिनरच्या तयारीला लागते. आणि जसं मगाशी म्हटलं की आज मी करणार आहे फ्रँकी. सो पनीर फ्रँकी मी आज करणार आहे. त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते मी सगळं इथे घेतलं आहे. सगळ्यात मेन तर फ्रँकीसाठी जी पोळी आपण बनवतो त्यासाठी इथे मी कणिक भिजवून ठेवली आहे. पनीर, बटर, बटाटे इथे मी उकडवून घेतलेत. चीज घेतलं आहे, 2 टोमॅटो, 3 कांदे, गरम मसाला, त्याच्यानंतर मिरची, याच्यात लसूण आहे, जिरं, कोथिंबीर आणि कॉर्न्स. केलीस का सुरुवात? हो केली. हे बघ, हे बटाटे आहेत ना जे उकडलेले होते मगाशी, ते सोलले, मॅश करून ठेवले. कांदा इथे बारीक चिरून घेतलाय. आता जरा टोमॅटो सुद्धा चिरून घेते.
कॉर्न्स एकीकडे ठेवलेत बॉईल करायला. हे जरा सगळं चिरून झालं ना की ऑलमोस्ट होतं अरे सगळं. फक्त आता मला चटणी करायची आहे आणि जे पनीर आहे ना ते असं थोडंसं कसं करू तुला बारीक मॅश करून हे ठेवू क्यूब्स बारीक स्मॅश करून हां ते चांगलं लागतं कारण. सगळी तयारी झाली आहे आता माझी. आता मी मस्त भाजी करणार आहे जी फ्रँकीसाठी मी करते. त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. थोडंसं तेल जास्त घेते मी. तेल छान गरम झालं आहे. आता यात मी मोहरी ॲड केली आहे, थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद. थोडासा जो कांदा इथे मी बारीक चिरून घेतलेला तो ह्यात ॲड केला आहे. टोमॅटोसुद्धा ॲड करते. छान मिक्स करून घेते आधी हे मी. आता काय बटाटा ऍड करणार ना? हो, आता जर एक कांदा आहे ना आपला 5 मिनिटं शिजायला ठेवायचा आहे. अच्छा. आणि मग त्यात बटाटा कॉर्न्स असं सगळं ॲड करायचं आहे. एक 5 मिनिटं आता मी कांदा इथे शिजायला ठेवलाय. चटणी रेडी आहे का? हो, चटणी रेडी आहे. ही कशी केली? ही ना कोथिंबीर, 2 मिरच्या, कढीपत्ता आणि 2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि पाणी घालून मिक्सरमधनं फिरवली. ही पोळी करणार ना आपण, याला वरती लावायची मस्त. आणि जर टोमॅटो सॉस आवडत असेल तर टोमॅटो सॉस लावायचा, पण आपल्याकडे जरा चटणी आवडते ना म्हणून मग मी चटणी केली आहे. ही राहूसाठी का? हो, आपल्याला गरम मसाला ॲड करणार आहे ना मी. अच्छा, कमी तिखट करा. कांदा मस्त शिजलाय. आता जे कॉर्न्स मी बॉईल करून घेतलेले ते ह्यात मी ॲड करते. उकडलेला बटाटा, कॅप्सिकम पण यात छान लागतं, पण आज माझ्याकडे कॅप्सिकम नाही आहे. पनीर जे मी इथे आता मॅश करून घेतलेलं ते सुद्धा ॲड करते. जरा आधी हे जे सगळं आपण मिक्स केलं आहे ते छान एकजीव करून घेते. आणि मग यात आपल्याला थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, मालवणी मसाला आणि मीठ ॲड करायचं आहे. थोडंसं लाल तिखट, थोडासा मालवणी मसाला आणि गरम मसाला. गरम मसाला जरा बऱ्यापैकी घालायचा कारण त्याची चव मस्त लागते याला. भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 1 चीज क्यूब मी ह्यात किसून टाकते. भाजी मस्त मिळून येते. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे की फ्रँकीसाठी जी आपल्याला भाजी लागणार आहे ती तयार, की मी पटकन पोळ्या घेते करायला. झाली का तयार भाजी? हो, झाली. फक्त एक 5 मिनिटं झाकण ठेवणार. अच्छा. की भाजी तयार. डन. इथे आता मी पटापट पोळ्या लाटून घेते आधी. राहू, झालं खाऊन तुझं? काय खाल्लं तू आज? फ्रँकी आणि पोळी. अरे वा. आता इथे मी एक फ्रँकी लावतेय. आई पप्पांना मी ऑलरेडी दिली आहे, सो आपण ही बनवताना बघूया. आता इथे मी पोळी घेतली आहे, त्याच्यावरती थोडंसं बटर, त्यानंतर जी चटणी केली होती ती चटणी आता हे छान मी पोळीला लावून घेणार आहे. त्यानंतर जी फ्रँकीसाठी भाजी बनवलेली त्याचा असा एक छोटा गोल मी करून घेतला आहे. आता इथे मी तो एक साईड पोळीच्या असं ॲडजस्ट करते आणि वरून थोडंसं चीज ऑप्शनल आहे, अगदीच घातलं पाहिजे असं नाही, अवॉइडसुद्धा आपण करू शकतो. आणि आता मी याचा रोल बनवून घेते. आणि आता ह्या पॅनवरती छान ही फ्रँकी कडक होईपर्यंत आपल्याला ठेवायची आहे. दोन्ही बाजूंनी ती छान आपल्याला भाजून घ्यायची आहे. मस्त दोन्ही साईडने आता मी फ्रँकी भाजून घेतली आहे. पीस करू पुष्कर तुला का अख्खी खाशील? हा, पीस करून दे. हां. आता मस्त आम्ही डिनर एन्जॉय करतो. हे घे पुष्कर, तू घे खायला. थँक्यू. अशा प्रकारे मस्त डिनरला आज आम्ही फ्रँकी एन्जॉय केली आहे. डिनर नंतरचं सगळं आवरून सुद्धा झालंय. माझं दूध जरा फ्रीजमध्ये ठेवते आणि ही घरातली रोजची कामं झाली की एक आता माझं ठरलेलं काम आहे ते म्हणजे मला व्लॉग एडिट करायचा आहे. सो आता मी तो करायला घेणार आहे एकीकडे.